में गेंदबाज के तौर पर 5 विकेट ले 2 ओवर 4 रन और 5 सफलता उनके नाम पर। अक्षय पंडा हमारे साथ जुड़ रहे प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर आएंगे। इसके बाद में एक बड़ा मुकाबला अनिकेत 11 बनाम अमन 11। अंपायर के तौर पर अजीत मात्रे मैदान के अंदर जा रहे हैं, अक्षय पंडो के साथ जोड़ेंगे। तर रोहित यादव मॅन ऑफ द मॅच राहिलाय, ज्याला आपण हे मॅन ऑफ द मॅचचं गिफ्ट इथे देणार आहोत. एक गिफ्ट हॅम्पर आहे. तदनंतर मॅन ऑफ द मॅचचं मेडल आपण त्याला वितरित करणार आहोत. सन्माननीय राहुलजी घरत या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार यांच्याकडनं हा मेडल, हा मॅच बॉल आणि त्याचा सन्मान इथे केला जाईल. तर मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय संशुभ लोन्स, सनी सिंग आणि इथे शुभम सिंग. मॅन ऑफ द मॅच वितरित होती रोहित यादव याच्याकरता हे पारितोषिक आहे. इथे मॅन ऑफ द मॅचचा मेडल त्याला इथे वितरित केला जाईल. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार राहुलजी घरत यांच्याकडनं, ओमसाई हॉटेल यांच्याकडनं कोल्ड्रिंक बॉटल आणि संशुभ लोन्स यांच्याकडनं आपल्याला एक गिफ्ट हॅम्पर इथे दिलं जात आहे. रोहित हमारे साथ जुड़ते हुए, रोहित ये एक आपके लिए बहुत अहम मोमेंट था. आपकी टीम के लिए ये मैच भी अच्छा था क्योंकि आप फर्स्ट रैंकिंग पे थे. 60 रन करने थे. क्या चल रहा था दिमाग में जब मैच शुरू हुआ था? ये था कि सलाउद्दीन को मारने ही नहीं देना है. मतलब सोच के डालना है कि टीम को जितना हो सके उतना मैच को एंडिंग में खींचना है. कैसा लग रहा है अब 5 विकेट मिले? ये एक बड़ा होता है किसी भी गेंदबाज के लिए कि हमें 5 विकेट मिले. ये कोशिश हर गेंदबाज करता है. तो इस बार आपको 5 विकेट मिले, क्या फील कर रहे हो? और ये आपकी ये मैन ऑफ द मैच आपको किसके लिए समर्पित करोगे? अच्छा लग रहा है कि टीम के लिए 5 विकेट लिया और कोशिश करूंगा लेने के लिए. ये मैं पापा को डेडिकेट करता हूं मैं. शुभेच्छा आहेत आपल्याला. थोडासा भावुक होतोय. आम्ही जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे प्रशांत आदावडे आपल्यासोबत जोडले जातील. त्यांच्यासोबत प्रमोदजी शेडगे आपल्याला जॉईंट होतील. पहली गेंद डालने से पहले आपका अतिरिक्त खिलाड़ी हमारे कॉम्बॉक्स में आना चाहिए. अनिकेत 11 और अमन 11 के बीच ये मुकाबला है. एक अतिरिक्त खिलाड़ी पहली गेंद डालने से पहले हमारे कॉम्बॉक्स में आना बहुत जरूरी है. बहुत इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए. एक शानदार मैच जरूर होगा ये. अमन 11 की टीम भी सक्षम टीम है, अनिकेत 11 की टीम भी बहुत सक्षम है. वॉलीबॉल प्रीमियर लीग 2021 आप देख रहे हैं. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए. इस ओवर की पहली गेंद ऑप्टन के बाहर बैकफुट पर चले गए. बहुत सुंदर तरीके से गेंद को खेलते हुए मंडप डेकोरेटर्स के ओनर प्लीज हमारे कॉम्बॉक्स की तरफ आए, या कोई एक बंदा हमारे कॉम्बॉक्स की तरफ आएगा. मंडप डेकोरेटर्स. इरशाद और कमलेश प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर हैं. मुबारक प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं और कॉम्बॉक्स किनसी गेंदबाजी करने के लिए तैयार. एक साइडमैन पॉइंट कवर एक्स्ट्रा कवर मिड ऑफ ऑफसाइड पर 5 खिलाड़ी तैनात है. पहली पारी आप देख रहे हैं अनिकेत 11 की. टॉस जीत कर बल्लेबाजी करने का फैसला लिया था. इस बार सुंदर स्ट्रोक, बहुत बढ़िया तरीके से पॉइंट की तरफ गेंद को खेलते हुए गेंद बाउंड्री की तरफ 4 रन. शानदार स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया है. थोड़ा सा रूम मिला, जगह मिली, उसका भरपूर फायदा उठाते हुए टिप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर था, बैकफुट पर चले गए और बढ़िया तरीके से गेंद को खेलते हुए पॉइंट बाउंड्री की तरफ. खराब फील्डिंग जो दायरे के अंदर खिलाड़ी इनकी तरफ से हुई है. अनिकेत 11 की टीम मैदान के अंदर बल्लेबाजी कर रही है. फिलहाल अगर देखें तो कमलेश और इरशाद दोनों के पास काबिलियत है. इरशाद चौधरी का ये पहला चौका. रक्षात्मक ढंग से खेलते हुए कवर की तरफ खिलाड़ी मौजूद. जब तक गेंद को फील्ड करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ वो सिंगल लिया है. रन संख्या 6 रन बगैर किसी नुकसान के. पहले बल्लेबाजी करते हुए अनिकेत 11. आज के दिन का ये बहुत महत्वपूर्ण 7वां मुकाबला है. 8 मैचेस पूरे दिन में खेलने वाले हम. ओह, इस वक्त टप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद नीचे रही है. शरीर से दूर जरूर खेलते हुए, लेकिन 1 रन जरूर मिलेगा. अच्छी बात यह थी कि आखिर तक गेंद को देखा गया, खास करके बल्लेबाज की तरफ से.
मुबारक का पहला ओवर है। इरशाद फिलहाल आप देख रहे हैं मैदान के अंदर 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं। कमलेश ने 2 रन बनाए हैं। रक्षात्मक ढंग से ये भी शॉट है, दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है, शॉट मिड विकेट की तरफ खिलाड़ी मौजूद, 1 रन का इजाफा। रन संख्या इसी के साथ 8 रन बगैर किसी नुकसान के। पहले ओवर का खेल आप देख रहे हैं मैदान के अंदर। मुबारक जो प्रमुख गेंदबाज है मैदान के अंदर गेंदबाजी कर रहे हैं। ये ओवर क्रूशियल रहेगा। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, पॉइंट की तरफ एक बार फिर खिलाड़ी मौजूद है। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी। इस वक्त अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 9 रन। प्रमोद हमारे साथ जुड़ रहे हैं। प्रमोद, पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ रन संख्या 9 रन है और इस ओवर में एक चौका भी आया है। अच्छा शॉट था इरशाद चौधरी का जो 6 पर खेल रहे हैं। क्या कहेंगे पहले ओवर के बारे में? रन संख्या 9 रन बगैर किसी नुकसान के। डेफिनेटली यावेळेला आपण पाहतोय पहिलं षटक आणि 9 धावा. कमलेश 3 धावांवर आतापर्यंत पाहायला मिळते. मुबारक खान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. थोडेसे आउट ऑफ फॉर्म आहेत, संघर्ष जारी आहे त्यांचा मैदानाच्या आतमध्ये. त्यांना मात्र एक अँकर इनिंगची गरज असेल आणि एक सुंदर षटकाची गरज असेल. परंतु ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण पाहतोय 9 धावा एक चांगली सरासरी आहे. कारण जमेची बाजू काय आहे तर कमलेश अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर इरशाद आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 फलंदाज अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत. ही जमेची बाजू आपल्याला प्रशांतजी पाहायला मिळते. बिल्कुल आपने सही कहा, गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ। बैकफुट पर चले गए थे, ऑन साइड पर खेलना चाहते थे, आगे वाली गेंद थी, पीछे खेले हैं। न बल्लेबाज समझ पाए न एक बार फिर विकेट कीपर, लेकिन अंपायर समझ पाए लेग बाय का इशारा करते हुए। ये ओवर बहुत महत्वपूर्ण है। रन संख्या 11 रन बगैर किसी नुकसान के। पावर प्ले चल रहा है मैदान के अंदर। अजीत कदम दमकम वाली गेंदबाजी करने के लिए तैयार। स्ट्राइक रेन पर बल्लेबाज तैयार कमलेश। 9 स्ट्राइक रेन पर इरशाद चौधरी। नाउ स्कोर 11 पर नन। स्ट्रोक अच्छा है, बल्ले के बीचों बीच शरीर के करीब खेलते हुए गेंद ऑनसर की तरफ जाते हुए खिलाड़ी मौजूद है बाउंड्री लाइन पर। मुबारक ने गेंद को फील्ड किया। 1 रन का इजाफा होता हुआ सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है 12 रन। काफी संख्या में दर्शक टीसीपी के माध्यम से हमारे साथ जुड़ चुके हैं। लाइव टेलीकास्ट बहुत ही अच्छा आप देख सकते हैं। एक बार फिर इस ओवर के बाद जो टॉप रैंकिंग है उस तरफ जाऊंगा। रोहित जो हमारे अपडेटर है फिलहाल इस ओवर के बाद आपको लेके जाएंगे जहां तक ऑन स्क्रीन आप देखेंगे बल्लेबाज किस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं, कौन पहले पायदान पर है। दूसरी तरफ से अगर देखें तो गेंदबाज के तौर पर कौन असरदार बने हुए हैं। ऑन साइड पर एक बड़ा शॉट खेलने का प्रयास किया, हमला करने की कोशिश, शिकार बनके बल्लेबाज इरशाद चौधरी बैक टू द पेवन जा रहे हैं। अजीत कदम को विकेट मिला है। इस वक्त एक्सीलरेटर के ऊपर पैर रखने का प्रयास जरूर किया गया था। देखिए किस तरह से हुआ है। क्रीज के कोने का इस्तेमाल, टप्पा बहुत अच्छा था। ऑफ स्टंप के ऊपर ऑन साइड की तरफ एक पुल शॉट खेलना चाहते थे, गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है। मिड विकेट पर एक अच्छा कैच और बल्लेबाज बैक टू द पेवन। पहला ब्रेक थ्रू अपने टीम के लिए दिलाते हुए अजीत कदम। और पिछले मैच में बहुत अच्छा प्रदर्शन रहा है, फील्डिंग बहुत बढ़िया रही है, बॉलिंग बहुत अच्छी रही है। तो मैं जो गेंदबाज है जिन्होंने विकेट लिया है, चैतन्य भगत, इनकी तरफ से हर विकेट के लिए वो 500 का इनाम था। और जिन्होंने एक अच्छा थ्रो किया था बहुत बेहतरीन तरीके से, उनको भी 500 का इनाम है चैतन्य भगत इनकी तरफ से। तो वो सारे खिलाड़ी हमारे मंच की तरफ आएंगे। 12+1 विकेट। नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं। जाकिर इनामदार 30 नंबर पर, विराट कोहली का नंबर है, राहुल द्रविड़ का नंबर है। बहुत महत्वपूर्ण ये खिलाड़ी है मैदान के अंदर और जिम्मेदारी बहुत बड़ी है। अजीत कदम ने बहुत ही दमकम वाली गेंदबाजी की है। हमारे साथ प्रमोद शेरगिल जुड़ने वाले इस वक्त कॉम बॉक्स में है तैनात। अच्छा शॉट है, कोई खिलाड़ी नहीं है, खिलाड़ी मिड ऑन के अंदर है। इसका मतलब गेंद बाउंड्री के बाहर जाएगी। अंपायर की तरफ से क्या चौका या छक्का? ब्यूटीफुल टाइमिंग। गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए जाते हुए फ्रंट फुट पर अच्छा शॉट, थोड़ी आगे वाली लेंथ थी, भाप लिया था बल्लेबाज ने। दर्शनीय स्ट्रोक खेला गया लॉन्ग ऑन के ऊपर, लॉन्ग ऑन की तरफ एक बार फिर कोई खिलाड़ी नहीं है। जबरदस्त वी फॅक्टर मध्ये यावेळेला आपल्याला पाहायला मिळाला जो खेळला गेला आणि तदनंतर कमबॅक कसं करावं हे मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 16 धावा, एक गडी बाद। स्पृहा 11चे जे गोलंदाज ज्यांनी विकेट घेतलेले आहेत त्यांना मी विनंती करेन की प्लीज आपण यायचंय। आपल्याला पारितोषिक या ठिकाणी आलेले आहेत, जमा झालेत, तर प्लीज आपण कलेक्ट करा जरा।
फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतो 16 धावसंख्येवर या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला मात्र फलंदाजाला परतावं लागलंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, बॅकलिपचा उपयोग केला होता आणि सिली मिडॉन शॉर्ट मिडॉनला यावेळेला आपण पाहतो नासिम कोणतेही चुकी करत नाहीये आणि यावेळेला फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. स्पोआ 11चे जे सर्व गोलंदाज आहेत ज्यांनी चांगली कामगिरी केली आणि विकेट घेतल्यात आणि मिडऑफमध्ये एक चांगल्या प्रकारचा थ्रो या ठिकाणी होता, त्या क्षेत्ररक्षकाला देखील बक्षीस आहे. तर चला लवकरात लवकर आपण सर्व गोलंदाज ज्यांनी यशस्वीपणे चांगली गोलंदाजी करत यश मिळवलं आहे ते सर्व गोलंदाज आमच्या व्यासपीठावरती येतील. रोहित यादव आणि निलेश सांबरे आहे, त्यामध्ये जाहीद ज्याने एक रनआउट घेतली आहे. जाहीद आपणही मुख्य मंचावर यायचंय आणि आपले जे प्राइज आहेत ते आपण घेऊन जायचंय. अनिकेत 11 सेक्शन पे 2 जाकिर इनामदार मैदान के अंदर डटे हुए हैं. दूसरे विकेट का पतन होता हुआ प्रमोद इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं. मुबारक बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं और सफलता इनको बहुत जरूरी वो मिलती भी, शानदार गेंदबाजी कर रहे हैं. डेफिनेटली ज्या पद्धतीने 2 षटकांचा खेळ झालाय 16 धावा, मुबारकला विकेट मिळालेली नाहीये परंतु त्या रिदमने मात्र गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक्सपिरियन्सने गोलंदाजी केली जाते. इथे जाकीरला मात्र आयकॉन प्लेअर म्हणून निवडलं गेलंय. ते मात्र अनिकेत 11 संघासाठी आज मोठी जबाबदारी यावेळेला सांभाळायची आहे मैदानाच्या आतमध्ये. पिछले ओवर की कहानी बहुत अच्छी रही थी जिसमें कि विकेट मिला था आखिरी गेंद पर. गेंदबाज की बात करें तो अजीत कदम को वो विकेट मिला था और रक्षात्मक ढंग से गेंद को खेलते हुए, लेकिन अभी भी देखिए तो वो फुटवर्क नहीं था. 1 रन मुकम्मल किया, खराब फील्डिंग हुई, उसका फायदा उठाते हुए दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए. विकेट के बीच अच्छे दौड़ लगाते हुए रन संख्या 18 रन 2 विकेट के नुकसान पर जाकिर इनामदार ने अपना खाता खोला. जाकिर ऑन मार्क. मुबारक का पिछला ओवर जिसमें कि 9 रन आए थे, अब ये दूसरा ओवर है. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं. काबिलियत है, अनुभव की कोई कमी नहीं है. कॉम्बॉक्सन से गेंदबाजी कर रहे हैं जाकिर के लिए. इस वक्त एक बार फिर देखे बॉलर के सर के ऊपर से खेलने का प्रयास किया गया था. अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद उछाल था, लेकिन मेरे हिसाब से जाकिर बाल बाल बचे हैं. देखिए क्या हुआ, देखिए एक बार फिर आप देख सकते हैं टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ जाती हुई गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे और गेंद एक बार फिर मुबारक की तरफ आई, छलांग जरूर लगाई लेकिन कैच को नहीं पकड़े. आदरणीय सन्माननीय जयजी धुमाळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आणि या स्पर्धेचे शिल्पकार सारंग मित्रमंडळाचे अध्यक्ष समाजसेवक राहुलजी आत्माराम घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या या 2 व्यक्तींच्या माध्यमातून त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक वितरित केलं जातं. कॅश प्राइज स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं. मेहताब यांना मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतायत रोहित निलेश सांबरे 2 गडी बाद 1000 रुपयाचं कॅश प्राइज. म्हणतात ना प्रशांतजी की माणूस म्हणतो पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्या जवळ येईन. आणि यावेळेला आपण पाहतोय 2 विकेट घेतल्याबद्दल गणेशजी धुमाळ साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, खुश असतील. आपल्या संघावर स्मित हास्य यावेळेला आपण पाहतोय यस सांगतायत, ते खुश होत आहेत कारण डेफिनेटली चांगल्या प्रकारचं मात्र आपण पाहतोय. रोहित यादव या ठिकाणी सुमित या ठिकाणी आपण पाहू शकतायत. जयजी धुमाळ स्पृहा 11 या ठिकाणी आपण पाहतो आणि छोटी कन्या यावेळेला स्पृहा आपल्याला पाहायला मिळते. गणेश धुमाळ साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्या कन्येच्या शुभ हस्ते एक क्यूट आणि सुंदर या ठिकाणी कन्या आपल्याला पाहायला मिळते. क्यूट बेबी हिच्या शुभ हस्ते, स्पृहाच्या शुभ हस्ते आणि निलेश सांबरे कॅप्टन आहेत आणि त्यांना 2500 रुपये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2500 चं कॅश प्राइज या ठिकाणी आपण पाहू शकतात. थँक्यू व्हेरी मच गणेशजी धुमाळ, जयजी धुमाळ, राहुलजी गरज साहेब. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत आणि त्या ठिकाणी काय स्थिती चाललेली आहे या आपण प्रशांतजी यांच्याकडे जाऊया. शुक्रिया प्रमोद. मैदान के अंदर विकेट गिरने का सिलसिला जारी है. एक तरफ अगर देखें तो जाकिर डटे हुए लेकिन स्ट्राइक रोटेट नहीं हो रहा है, इससे दबाव और बनता हुआ बल्लेबाजों के ऊपर. मुबारक अच्छी गेंदबाजी करते हुए पहले ओवर में 9 रन दिए थे. इस ओवर में अभी तक अगर देखें तो खुलकर खेलने का मौका नहीं दिया गया है. नए बल्लेबाज मैदान के अंदर विजय हैं. एक तरफ जाकिर डटे हुए प्रताप का विकेट खोने के बाद 5वें नंबर पर विजय बल्लेबाजी करने के लिए आए हैं. बॉलिंग एनालिसिस 1.4 ओवर में 12 रन खर्च किए. मुबारक ने 1 विकेट इनके नाम पर है. जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं. 19 पर 3 जाकिर प्लेइंग ऑन 3. न्यू मैन इन विजय.
समय थोड़ा सा मैदान के अंदर जाता हुआ, बहुत सारे मेहमान भी आ रहे हैं, तो चलते हैं प्रमोद की तरफ. नक्कीच आमच्या डाव्या साईडला विकास मोरे एक चांगले समालोचक आहेत. अंडर बॉक्समध्ये ज्यांनी खूप भरत मोरे यांच्याबरोबर सुद्धा चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. वेलकम विकास मोरे, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आमच्या समोर सुद्धा सुंदर काम केलेलं आहे नाईटच्या स्पर्धेमध्ये अंडर बॉक्समध्ये. त्यांचं सुद्धा आम्ही वेलकम करतोय. वेलकम विकास मोरे, आपलं हार्दिक स्वागत. गेंदबाजी करने के लिए मुबारक तैयार हैं. बैकफुट पर चले, बैकफुट पंच करते हुए खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद. 1 रन का इजाफा, सिंगल के साथ रन संख्या 20 रन, 3 विकेट के नुकसान पर. तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर आप देख रहे हैं. आइब वालबा देवी क्रीडांगन और अप्पा मैदान पर यह मुकाबला चलता हुआ, यह टूर्नामेंट, यह प्रतियोगिता आप देख रहे हैं टीसीपी लाइव के माध्यम से. नाउ 20-3. अब अबिगेल जो शॉट खेला गया था, रक्षात्मक ढंग से खेलने का प्रयास कर रहे हैं. थोड़ा विकेट के ऊपर खड़े रहने का प्रयास, दबाव है 3 विकेट खोने का. जाकिर को आखिर तक खेलने की जरूरत है. 3 ओवर का खेल 21, 3 विकेट के नुकसान पर. कमलेश ने बनाया 8 रन, इरशाद चौधरी 6 रन, जाकिर 4 पर नॉट आउट है, विजय 1 पर नॉट आउट है. देखिए कमलेश को स्टार्ट मिला था, लेकिन दूसरी तरफ से अजीत कदम का जो बॉलिंग एनालिसिस है, 1 ओवर 5 रन और 2 सफलता. मुबारक 2 ओवर 14 रन और 1 सफलता. एक बार रोहित, शुक्रिया बहुत सारे अपडेट देने के लिए. एक्स्ट्रा 2 है. 3 ओवर की पहले जो आधी कहानी है वो फिलहाल समाप्त होती हुई. प्रमोद, मैं आपकी तरफ आ रहा हूँ. बहुत ही इंटरेस्टिंग मैच है, थोड़ा सा समय हमारे पास है, तो चलते हैं एक टूर्नामेंट की तरफ. जो टूर्नामेंट आ रहा है ग्रामस्थ डोली आयोजित जरीमरी चषक 2021 आपण पाहणार आहोत. 9, 10, 11, 12, 13 फेब्रुवारी या दरम्यान असणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं 9 फेब्रुवारीला वैतरणा गट, 10 फेब्रुवारीला बघितलं तर वैतरणा गट आहे, 11 फेब्रुवारीला चंदनसार गट, 12 फेब्रुवारीला एक गाव एक संघ आणि 13 फेब्रुवारीला फायनल असणार आहे. स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 51,000, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 25,000 आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 11,000 रुपये आहे. या स्पर्धेचे संपर्ककर्ता कैलास, अजय, हितेश आणि तुषार यांच्याकडे आपण संपर्क साधू शकता. गावदेवी क्रिकेट मैदानावरती डोलीच्या वैतरणामध्ये हा मॅच आपण पाहणार, स्पर्धा आपण पाहणार आहोत. बहुत इंपॉर्टेंट मैच मैदान के अंदर आप देखते हुए. और क्लीन बोल्ड, क्या बल्ला भी लगा, बिल्कुल इस वक्त बल्ला भी लगा है. उसके बाद में गेंद स्टंप के ऊपर टकराई है. इंतजार किया था, धैर्य के साथ खेल रहे थे. एक सिलेंडर के ऊपर पैर रखने का प्रयास, हमला करने की कोशिश और शिकार बन के वापस जा रहे हैं. सद्दाम फिलहाल मैदान के अंदर अपना दाम पे करते हुए, चुकाते हुए, सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा. सबसे महंगे खिलाड़ी है, लेकिन एक बड़ा खिलाड़ी, बड़े शिकार अपने नाम के ऊपर कर रहे हैं. बहुत ही बेहतरीन शानदार गेंदबाजी. सुपर लेफ्ट आर्म यावेळेला आपण पाहतोय गोलंदाज आणि ब्युटी इज ऑनली स्किन डीप, वैविध्यपूर्ण गोलंदाजी ज्याला म्हणतात त्या प्रकारचे पहा आर्म ॲक्शन अप्रतिम पाहायला मिळाली. आणि यावेळेला कदाचित बॅटचं एज लागलं होतं, प्ले डाऊन झाला होता आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना बोल्टच्या माध्यमातून आपण पाहू शकता जाकीर तिथून निघण्यासाठी तयार नाहीये, मात्र अचंबित करणारा हा चेंडू पाहायला मिळाला. सरप्राईज डिलिव्हरी, ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती खूप छान पद्धतीने सद्दाम यावेळेला दर्शवतोय की मला महाग खेळाडू या लीगच्या मॅच मध्ये का घेतला गेला. आणि या वेळेला मात्र रिप्रेझेंट करत असताना अमन संघासमोर, अमन संघामधून आपल्याला पाहायला मिळते अप्रतिम मॅग्निफिसेंट डिलीवरी. फैंटास्टिक बॉलिंग बाय सद्दाम. ये अच्छी गेंद, एक बार पे टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकल रही है, नरम हाथों से खेलते हुए. अब दबाव पूरी तरह से अनिकेत 11 के ऊपर है. 22-4 विकेट के नुकसान पर. 22-4 न्यूमैन इन रवि मैदान के अंदर आए. एक तरफ विजय, एक पर बल्लेबाजी कर रहे हैं. सद्दाम की तारीफ करनी होगी, बहुत ही बेहतरीन अंदाज में बल्लेबाजी करते हुए, गेंदबाजी करते हुए प्रभावित किया है. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. बैकफुट पर खेलते हुए बार बार देखे बल्लेबाज बैकफुट पर खेल रहे हैं. इस रफ्तार के साथ आगे जाएंगे तो कम से कम वो 40 की तरफ जा सकते हैं, लेकिन अभी थोड़ा सा और ज़्यादा करने की ज़रूरत. कम से कम 50 के ऊपर, 55 के आसपास जाएंगे तो मज़ा आएगा. 23-4 विकेट के नुकसान पर. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सद्दाम तैयार है. पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर सिंगल. बैकफुट पर चले गए, ऑन साइड पर एक बड़ा शॉट खेलना चाहते थे, पुल करने का प्रयास जरूर किया गया, लेकिन कामयाबी नहीं मिल रही. बड़े शॉट नहीं आ रहे, टाइमिंग नहीं कर पा रहे हैं. थोड़ा सा लेट जो है गेंद बल्ले के ऊपर आई है. 24-4 विकेट के नुकसान पर. यह ओवर अच्छा घटता हुआ. फिलहाल पिछले 4 गेंदों की कहानी देखें तो 1 विकेट है और 3 सिंगल है. टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद सद्दाम के ऊपर वो इतना बड़ा दाम लगा था ना,
तो सब लोग सरप्राइज थे, लेकिन अभी वो बता रहे कि मैं बहुत मनसावा खिलाड़ी हूँ, मेरे पास अनुभव है, मैं बहुत अच्छी तरह से गेंदबाजी कर सकता हूँ, मेरे पास टैलेंट है। बैकफुट पर चले गए, आंसर पर अच्छा शॉट, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है। सिंगल डबल से तो बात नहीं बनने वाली है, फिलहाल आपको वो बड़े शॉट खेलने की जरूरत है। अब जाकर दबाव बल्लेबाजों के ऊपर है। यह भी अच्छा ओवर है, 4 रन आए हैं और एक सफल ओवर समाप्त सद्दाम का। 1 ओवर 4 रन, 1 सफलता उनके नाम पर। 25 फॉर 4। प्रमोद, अभी 12 गेंदें शेष है, मतलब 12 गेंदों में आप कितना चाहते हैं? क्योंकि मैंने तो 55 की बात की है, 50 के ऊपर का स्कोर मैंने बात की, लेकिन विजय और रवि मैदान के अंदर जो डटे हुए हैं, इनके ऊपर निगाह, कितने रन बनने चाहिए आने वाले 12 गेंदों में? नक्कीच 25 धावा फलकावर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत। 4 षटकं कंप्लीट झाले, 6.25 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते। इथून जर आपण विचार केला तर 12 चेंडूमध्ये मॅक्झिमम जर 25 ते 30च्या घरामध्ये येत आहेत धावा, तर एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल, यात काही तीळ मात्र शंका नाही आहे। कारण दोन्ही फलंदाजांकडे तेवढं कॅलिबर आहे, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही आहे। जर तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित धावा मात्र फलकावर लावायच्या असतील, समाधानपूर्वक धावा फायटिंग करायची असेल, मात्र प्रतिस्पर्धी संघाबरोबर चांगली लढत करायची असेल, तर तुम्हाला 55 पर्यंत टोटल जाणं खूप गरजेची गोष्ट आहे। कारण यात दोन्ही खेळाडूंकडे मात्र ती क्षमता आहे। प्रशांतजी, बिल्कुल सही, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। ओह, अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद उछाल लेते भी। इस तरह से गेंदबाजी करेंगे तो परेशानियां और बढ़ने वाली है। पृथ्वी वॉरियर्स और कैबल्य लायंस के बीच अगला मुकाबला मैच नंबर 8। तो इस मैच के लिए टॉस बॉक्स में दोनों कप्तान रेडी रहेंगे, क्योंकि ये 5वां ओवर है। 25 फॉर 4, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। सुभान गेंदबाजी कर रहे हैं। पहली गेंद सही ठिकाने में थी, टप्पा खाने के बाद उछाल लेती भी। ऑन साइड पर खेलना चाहते थे बल्लेबाज, कोई संपर्क नहीं है। अच्छा शॉट है, खिलाड़ी बाउंड्री पर तैनात, उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री के बाहर जाते भी प्रेशर बंद रहा था। प्रेशर रिलीज करने वाला शॉट है, ज्यादा आगे गेंद थी और इसका भरपूर फायदा उठाया। एक अच्छा शॉट, राउंड विकेट। सुभान गेंदबाजी करे, देखिए किस तरह से है। राउंड विकेट स्टंप के करीब से तो नहीं है, क्रीज के कोने से कर रहे हैं और ऑन साइड पर पिकअप पुल किया गया। डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी है, उनके पास कोई मौका नहीं था, उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते भी 4 रनों के लिए। मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड। 29 रन 4 विकेट के नुकसान पर। विजय के बल्ले से एक चौका तबाह। विजय पहुंचे 7 पर, रवि 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं। इस बार भी ऑन साइड पर खेलना चाहते थे, लेकिन गेंद को रीड करना बहुत जरूरी है। अगर आप गेंद को रीड नहीं करेंगे तो प्रमोद परेशानी है। पहला शॉट अच्छा था शरीर के करीब, लेकिन इस बार शरीर से दूर खेलने का प्रयास किया गया। 29 for 4, 5th on progress, विजय प्लेइंग ऑन 7। पृथ्वी वॉरियर्स और कैबल्य लायंस के बीच मुकाबला है। शुभान कट करना चाहते थे, काफी ऑफ टाइम के बाहर गेंद है। अजित मात्र धीरे धीरे होले हमारी तरफ बढ़ रहे हैं और फाइन बॉल का इशारा कर रहे हैं। मिस्टर एक्स्ट्रा से रन बन रहे हैं। हम बात कर रहे थे, प्रमोद भी बात कर रहे थे, अभी चर्चा हो रही थी कि कम से कम 25 रन आपको बनाने पड़ेंगे तो 50 के ऊपर जाने का मौका मिलेगा। वो फाइटिंग टोटल नहीं है इस विकेट पर, लेकिन लड़ने का मौका मिल सकता है। फिलहाल इस ओवर की 3 गेंदें शेष है, मतलब अभी भी 9 गेंदों का खेल शेष है। 30 रन 4 विकेट के नुकसान पर। बड़ा शॉट खेलना तो चाहते थे, बैकफुट पर, ऑन साइड पर। अच्छा कैच, मिस टाइम स्ट्रोक था। सुंदर गेंदबाजी शुभान द्वारा और उसी के 7 विकेट भी मिला है। ये एक बार फिर से रणनीति स्ट्रैटेजी कुछ समझ में नहीं आ रही। ज्यादा बैकफुट पर चले गए थे, सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा। ऑन साइड पर डिप स्क्वायर की तरफ खेलने का प्रयास किया गया और ये कैच देखिए, बहुत ही बेहतरीन कैच लिया गया, क्योंकि ये आसानी होता। शानदार कैच, आके गेंद के ऊपर है। बहुत ही बेहतरीन कैच मैं इसलिए कह रहा हूं क्योंकि आगे जाते हैं, मोमेंटम आगे जाता है, वहां से एक बार पीछे जाना है, बहुत सारी चीजें होती है। एक बार राइट साइड की तरफ जाके अच्छा कैच लिया गया। जबरदस्त। यावेळेला मात्र विजयने पूलचा फटका मारण्यासाठी यावेळेला तयार होता, परंतु ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतो शुभानने जबरदस्त गोलंदाजी यावेळेला आपण पाहतोय। कारण दोन्ही जे संघ आहेत ते मात्र एक अकाउंट ओपन करण्याच्या प्रयत्नात आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु शुभानचं मी यावेळेला कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केले। आपल्या हाईटचा
परिपूर्ण फायदा उचलतोय. उसळी घेणारे चेंडू अपेक्षित बाउन्स ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने मात्र चेंडू यावेळेला हाताळले गेलेत. सुपर बॉलिंग बाय शुभा. सुंदर गेंदबाजी का मुजाहरा शुभान द्वारा. नए बल्लेबाज मैदान के अंदर है मनीष. कदम का इस्तेमाल करते हुए गेंद को खेलना तो चाहते थे ऑन साइड पर. ये अच्छी चीज है कि बल्लेबाज गेंद की तरफ आना तो चाहता है, लेकिन परेशानी ये है अब आगे आना चाहते तो बीमे के लिए मिड विकेट की तरफ खेलने का प्रयास किया गया. गेंद कहाँ है, गेंद पिच कहाँ हो रही है, वो भी देखना बहुत जरूरी है. 30 रन 5 विकेट के नुकसान पर 5वें ओवर की आखिरी गेंद शेष है. वैसे एक बहुत इंपॉर्टेंट जानकारी है, अभी प्रमोद ने भी बिल्कुल कहा, पॉइंट टेबल की तरफ देखे. पॉइंट टेबल पर अगर देखे तो दोनों टीमों ने खाता नहीं खोला है. सुंदर फील्डिंग चंदू द्वारा. 1 रन मिलेगा. शॉट अच्छा था, एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद को खेला गया था. कवर पॉइंट पर खिलाड़ी मौजूद था, उन्होंने बहुत ही बेहतरीन फील्डिंग की है. 31 5 विकेट के नुकसान पर 5 ओवर का खेल समाप्त होता हुआ. और प्रमोद, हम चर्चा ये कर रहे हैं कि दोनों टीमों ने अभी तक खाता नहीं खोला. अंक तालिका की बात करें तो वो वहां 0 है. इसी 0 से हीरो निकलने वाले एक टीम तो यहां से खाता खोलने वाली है. तो क्या कहते हैं, 31 5 विकेट के नुकसान पर 5 ओवर का खेल समाप्त हुआ है. नक्कीच ज्या पद्धतीने मात्र 5 षटकांमध्ये 31 धावा, सुंदर गोलंदाजाला हे श्रेय जाईल. कारण ज्या अनुषंगाने त्यांनी टिचून मारा केला, धारदार गोलंदाजी केली, जकडवून ठेवलं फलंदाजाला आणि त्या कारणास्तव मात्र मोठे फटके मारून दिलेले नाहीयेत. सुपर बॉलिंग. बिल्कुल अच्छी गेंदबाजी उन्होंने की. सटीक लाइन के साथ सदी में गेंदबाजी करते हुए बांध कर रखा. ज्यादा दबाव बल्लेबाजों के ऊपर. अभी बल्लेबाज तो कर रहे, कोशिश तो कर रहे. देखिए यहाँ पे एक कोशिश थी, बड़ा शॉट तो खेलना चाहते थे, लेकिन गेंद देखिए टप्पा खाने के बाद मिडिल स्टंप से ऑफ स्टंप के बाहर जा रही है. इस बार अच्छा शॉट बल्ले के बीचों बीच अच्छा कनेक्ट किया गया है. टाइमिंग बढ़िया. गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन. ना सूरत देखते ना मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं. खूबसूरती के साथ इस गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया. ये टाइमिंग अच्छा है. गेंद को कनेक्ट करने की जरूरत होती है, बल्ले के बीचों बीच खेलना होता है. फ्रंट फुट पर आके एक अच्छा शॉट बल्लेबाज की तरफ से. मच नीडेड 6 फॉर द बैटिंग साइड. 37 5 विकेट के नुकसान पर. गेंदबाजी करने के लिए सद्दाम तैयार है. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं. अभी भी 4 गेंदे हैं. 2 बार अगर तारामंडल में खेलेंगे तो फायदा होगा. यह दूसरी बार गेंद बाउंड्री लाइन की तरफ. हाफ ट्रैकर गेंद थी, बल्लेबाज ने भाप लिया था. छोटी गेंद पर जोरदार प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर. यहां 6 रन मिलेंगे. दबाव एक बार फिर गेंदबाज के ऊपर जाएगा. मैग्निफिसेंट बैटिंग. पहले आगे खेले, अब पीछे खेले. अब ये हाफ ट्रैकर इसलिए आने वाली थी क्योंकि पहले फ्रंट फुट पर अच्छा शॉट बल्लेबाज की तरफ से खेला गया था. तो मनोबल थोड़ा सा ऊपर जाता हुआ बल्लेबाज का. ये भी बैकफुट पर ऑन साइड पर फुल पावरफुल वंडरफुल सक्सेसफुल. वाह भाई वाह, शानदार बल्लेबाजी. कहा एक बार फिर कहते हैं ना, जहां होती है चाह वहां मिलती है रहा. एक बार फिर पिछले 3 गेंदों पे वार जोरदार प्रहार. गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर. बार बार हर बार इस मैच में आया पलटवार. बल्लेबाज अपनी टीम के लिए बल्ले बल्ले कर रहे हैं. अब जाकर बहुत ही इंटरेस्टिंग मैच. रन संख्या 49 रन 5 विकेट के नुकसान पर. 2 गेंदे, एक बार गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी. नहीं, इस बार मिस किया, रीड नहीं कर पाए. इस तरह से आगे आना था, लेकिन पहली बार आप आगे आए, उसके बाद में आप पीछे चले गए. वो ट्रिगर मूवमेंट आपका क्या था? गेंद डालने से पहले तो आपका बॉडी का बैलेंस थोड़ा आगे आया. गेंद जब डिलीवर हो रही थी उसी वक्त आप पीछे चले गए. वो परेशानी थी, इसीलिए मिस किया गया. इसीलिए बॉडी स्टील होना बहुत जरूरी है. एक बार फिर देखिए, यह निर्णायक गेंद है इस ओवर की. अच्छी गेंद, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा. विकेट जरूर गिरेगा, लेकिन वो 50 का आंकड़ा वो मैजिकल नहीं है. लेकिन प्रमोद लड़ने के लिए बहुत इंपॉर्टेंट है, काफी है. या लड़ सकते हैं, मजा आएगा. क्योंकि इस मुकाबले में जो टीम जीतेगी वो अपना अकाउंट खोलेगी. मतलब वो अंक तालिका में 0 है ना, वहां से वो 2 का आंकड़ा दिखाई देगा. सद्दाम के बॉलिंग का एनालिसिस देखे, इन्होंने 2 ओवर डाले, 22 रन खर्च के, एक सफलता उनके नाम पर है. प्रमोद क्या कहेंगे, 50 का लक्ष्य है, किस तरह से देखते हैं? टोटल अनिकेत 11 ने बल्लेबाजी की है. सामने से बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज अमन के भी आएंगे. ये 7वां मैच है और अब 3 जो बड़े शॉट है, इसका फायदा जरूर मिलेगा. अगले मैच का टॉस पृथ्वी वॉरियर्स और कैबल लायंस के बीच मुकाबला है. अक्षय पंडव वहां जुड़ने वाले हैं टॉस बॉक्स में.
तर आपल्या आजच्या दिवसातील शेवटचा सामना ज्याची नाणेफेक इथे होणार आहे. एका बाजूने आपल्याला पाहायला मिळेल कैवल्य लायन्स आणि त्यांच्या विरोधात पृथ्वी वॉरियर्स या दोन टीम दरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तानाजी आणि कमलेश हे दोन कर्णधार आमच्यासोबत जोडले जातील. तानाजी आणि कमलेश हे दोन कर्णधार आहेत. मग धीरजला टॉसला बोलवू आपण. धीरज नाणेफेक करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये जॉईंट होतील. धीरज झा, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. धीरज झा, आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. इथे धीरज झा यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होणार आहे. नाणेफेक होती. कर्णधार आमच्यासोबत जोडले जात आहेत. इथे कमलेश आणि तानाजी कर्णधार आहेत. तानाजी इथे कॉल देतील. हेड इज द कॉल. आणि इथे टेल येतोय. धीरजला पहिला प्रश्न असेल. धीरज, तानाजी आणि कमलेश मध्ये मॅच आहे. तुला काय वाटतं या सामन्यात विजयी कोण होईल? मेरा मन तो है कि कमलेश भाई जीत जाए, तभी मेरे लिए को भी बेनिफिट होएगा. नहीं तो ताना जीता तो फिर और मेहनत करनी पड़ेगी कल. और कमलेश भाई जीतेंगे तो कल मेरा ही उनसे मैच है. सीधी बात, नो बकवास. कमलेश, इथे नाणेफेक जिंकलाय. नाणेफेक जिंकून का निर्णय घेशील? फिल्डिंग पहिल्यांदा फिल्डिंग करायची. या आधीच्या सामन्यात गोलंदाजीचा परफॉर्मन्स अतिशय पुअर, म्हणजे खूप खराब राहिला. यावेळेस एक वेगळा गोलंदाज घेऊन येणार आहे की सेम टीम बरोबर येशील? टीम सेम आहे, पण थोडं बॉलिंगमध्ये चेंजेस करू. शुभेच्छा असतील आपल्याला. तानाजी, आत्तापर्यंत 3 विजय तू साकारलेत. या विजयानं गुणतालिकेत वर जाण्याची संधी आहे. यावेळेस टीम मध्ये काय बदल करशील की सेम टीमने पुन्हा येशील? सेम टीम आहे. सेम टीम आहे. आपल्यालाही शुभेच्छा आहेत. मॅच सुरू होते, त्यामुळे आम्ही जातोय समालोचन कक्षामध्ये, जिथे प्रमोद आपल्यासोबत जोडले जातील. ऑफ साईडला यावेळेला आपण पाहतोय टॅप केला जातोय. 50 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. थँक्यू व्हेरी मच अक्षय पांडव. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 50 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत ते दोन फलंदाज. एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय अमृत आणि अजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अमृत एंड स्ट्राईक एंडकडे बॅकफुटला जाऊन सुरेख पद्धतीने फक्त इंटेलिजंट यावेळेला क्रिकेट खेळलं गेलंय. बॅटचं फेस ओपन केलं गेलं होतं आणि फक्त ढकलून दिलं गेलं. एक बुद्धिमत्तेचं क्रिकेट यावेळेला खेळत असताना प्रताप सिंग तलवाड चेंडूला कलेक्ट करतायत. तर फेकी येईपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते फलकावर 2 या धावसंख्येवर. आमच्या उजव्या साईडला मुफाज 11 वसईफाडा संघाचे धुरंधर खेळाडू सलमान खान, एक वेगळी बॅट पकडण्याची शैली आणि त्यांच्या समवेत के फर्निचर ब्रँडेड करीम भाई ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अप्रतिम टप्पापर्यंत थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. इथे 50 धावा टोटल चांगली आहे. फायटिंग करण्यासाठी टोटल ही मात्र यावेळेला पाहायला मिळते. इथून निर्धाव चेंडू जर जास्तीत जास्त येत आहेत तर दबाव वाढण्याची शक्यता आहे. कारण एखाद्या फलंदाजाला जेव्हा निर्धाव चेंडू येत आहेत तर तो द्वंद्व मनामध्ये जातो आणि एखादा मोठा फटका खेळण्यासाठी जातो. परंतु इथे जर आपण पाहिलं तर जाकीर एक चांगल्या प्रकारचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं.
अप्रतिम गुड डिलिव्हरी सुपर एक्झॅक्टली परफेक्ट. यावेळेला मात्र अपील केली गेली. काही यष्टीरक्षक आपण पाहतो की कॉड बॅहँडच्या अपील लेग स्क्वेअरच्या पंचांकडे करतात, परंतु ते चुकीचं आहे. जर तुम्हाला चांगला भवितव्यात यष्टीरक्षक बनायचं असेल तर मेन पंचांकडे तुम्ही अपील करायला शिका, कारण कॉड बॅहँडच्या अपील जास्तीत जास्त आपण मेन पंचांकडे आपण केली जाते. हे आपण सातत्याने बारीक सारी गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या 2 धावा फलकावर. जाकीर इनामदार काही जबरदस्त लयबद्ध झालाय. यावेळेला पाहिला अमृतचा हा फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन आणि मिड ऑनच्या अगदी मधोमध 6 धावा. गोड आवाजात गोड षटकार, स्वीट टाइमिंग, सुपर. कड़क कड़क शॉट था ये. एक बार फिर रिदम के साथ जब गेंदबाजी कर रहे तो उनको टैकल करने के लिए, अनसेटल करने के लिए इस तरह का शॉट आना बहुत जरूरी है. टाइमिंग, केवल टाइमिंग के ऊपर निर्भर थे. सुंदर स्ट्रोक और इस गेंद के ऊपर 6 की मोहर लगाते हुए इस शॉट के साथ देखिए एक बार फिर बल्लेबाज का कॉन्फिडेंस बढ़ेगा. जाकिर को कौन नहीं जानता, जाकिर इनामदार प्रमुख गेंदबाज है, विकेट टेकर गेंदबाज है, दबाव बनाने वाले गेंदबाज है, लेकिन ये अच्छा शॉट था बल्लेबाज की तरफ से. 5 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. ऍब्सोल्युटली राईट प्रशांतजी. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला बॅकफुटला जाऊन सुरेख पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र यावेळेला प्रताप सिंग थलवाड हे काय करतायत, ऑलरेडी बँक बॅलन्स कमी आणि उदन जास्त झाली तर लवकरात लवकर हा सामना फिनिश सुद्धा होऊ शकतो. एक धाव येते आणि अमृतला ही खास करून जर आपण पाहिलं तर अमृतला स्ट्राईक एंडकडे जावं लागतं. जर इथून जर षटकार येतो या चेंडूवर येणाऱ्या तर कदाचित प्रताप सिंग थलवाड यांनी चुकी केली असावी, मात्र ही फेकी करून एकदा वर्जित केली जाते. विजय कांबळे या ठिकाणी दर्शवतात. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 9 या धावसंख्येवर. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. आता मात्र जर आपण विचार केला तर 6 चेंडूमध्ये 9 धावा अमृत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि अजित कदम एका साईडला आतापर्यंत नॉन स्ट्राईक एंडला होता, तो मात्र अजून नॉन स्ट्राईक एंडलाच थांबेल. जाकीर इनामदारने 9 धावा, मुबारक खानच्या सुद्धा पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या. कंपॅरिझन करताना यावेळेला व्यवस्थित चालले आहेत दोन्ही संघ. लेकिन उसके बाद में ज्यादा विकेट आए थे तो पहले ओवर की कहानी बराबर है. पावर प्ले का दूसरा ओवर प्रमोद इंपॉर्टेंट है, वो एक तरफ नहीं दोनों तरफ इंपॉर्टेंट है. इस ओवर में गेंदबाजी करने के लिए एक्सपीरियंस कैंपेनर प्रताप आएंगे सामने. अमृत ने अपने इरादे स्पष्ट किए हैं. अजीत कदम क्या दमखम दिखाने वाले वो देखना बहुत इंटरेस्टिंग है. लेकिन ये ओवर बहुत महत्वपूर्ण दोनों टीमों के लिए. नक्कीच हा षटक, हे षटक खूप महत्त्वपूर्ण मायने राखेल, कारण पॉवर प्लेचं बंधन आहे आणि पॉवर प्लेच्या बंधनात P2 मात्र आपण पाहू शकतात कशा पद्धतीने फलंदाजी करतायत फलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पॉवर जनरेट केली गेली होती, परंतु मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला नाही आणि सरळ चेंडू खेळपट्टीवर थांबतोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आपण पाहू शकतायत प्रताप सिंग थलवाड. एक्सपिरियन्स आहे, पाहायचं कशा पद्धतीने गोलंदाजी करतील, कारण 50 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 9 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचनाकडे जर नजर टाकली तर एक फर्स्ट स्लिप आपल्याला पाहायला मिळतो, स्लिप पॉईंट आहे. त्यानंतर एक थोडासा शॉट एक्स्ट्रा घेतला जातोय, शॉट मिड ऑफ आकाशाला आपण पाहतोय. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर विजयला आपण पाहतोय. त्यानंतर लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मजबूर केला गेला होता, ही प्रताप सिंग थलवाडची खासियत आहे. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक या दोन्ही मात्र ब्रेकवर मात्र फसवताना आपल्याला पाहतो कित्येक फलंदाजांना. परंतु इथे जर अमृतला कदाचित लयबद्ध झाला तर येणाऱ्या चेंडूंमध्ये मात्र कर्दनकाठ ठरू शकेल. प्रशांतजी बिल्कुल अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. अगर लेफ्ट हैंडर गेंदबाज हो तो उनके पास नेचुरल स्विंग भी है, तो सही ठिकाने पे गेंदबाजी करते हुए गेंदबाज. सुपर बॉलिंग, अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडू. यावेळेला लगातार 3 चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतात. याच निर्धाव चेंडूची अपेक्षा असणार आहे, कारण 50 धावांचे एक टोटल जर आपण पाहिले तर फायटिंग टोटल आहे. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 27 आणि 27 चेंडूमध्ये 41 धावा, हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. इथून जर विकेट मिळते तर अजून प्रेशराईज मात्र होतील, यात काही ते मात्र शंका नाही आहे. अप्रतिम, पुन्हा एकदा नच बली जिसे कहा जाता है, अक्षरशः नाचवलं जातं ते अमृतला. काय करावं, मात्र कोणत्या पद्धतीने शॉट सिलेक्शन खेळावं, परंतु इथे क्रिकेटमधील जे बेसिक आहे ना प्रशांतजी, ते मात्र विसरलेत अमृत. सिंगल डबल. तो एक बात बिल्कुल आपने सही कहा. दूसरी बात वो एक ही शॉट खेलते जा रहे, गेंद का टिप्पा नहीं देख रहे, हर बार एक ही शॉट खेलते जा रहे, वो सबसे बड़ी समस्या है. पुन्हा एकदा प्रताप सिंग थलवाड गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने अक्रॉस द लाईन खेळला गेला. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत, कारण क्रिकेटच्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट. कपिल देव रामलाल निकंज सरांनी म्हटलेला आहे. आडवा पट्टा हा तुम्हाला क्रिकेटच्या जीवनामध्ये धोकादायकच ठरू शकेल. पहा, हा चेंडू जर आपण पाहिला लालच दिली गेली होती, मिडल स्टंप मात्र उद्ध्वस्त केला गेला. वेलकम विलास राजभर, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर 5 चेंडूचा खेळ झाला आणि 5 चेंडूच्या
त्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 9 धावा. या फलकावर गडी बाद होण्याचा क्रम एक आपण पाहिला. अमृतने मात्र यावेळेला आपण पाहतोय की जरूर एक मोठा फटका पहिल्या षटकामध्ये खेळला होता, परंतु तदनंतर काय तर सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक डिफेन्स या ठिकाणी विसरले आणि एकच मात्र यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न केला, अक्रॉस अक्रॉस अक्रॉस. आणि यावेळेला मात्र काय घटना घडली तर फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग. बार बार आप देख रहे हैं प्रमोद, अगर पिछले 4-5 गेंदों की बात कर तो लगातार इन्होंने पुल शॉट खेलने का प्रयास किया. एक बार उनको सफलता मिली थी, तो बार बार एक शॉट खेलेंगे तो फायदा नहीं है. अच्छी गेंदबाजी मैदान के अंदर प्रताप तलवार द्वारा. विकेट की जरूरत है, एक विकेट से तो बात नहीं बनने वाली. इस ओवर में 4 बिंदी गेंदे और 5वीं गेंद पर सफलता मिली है. नबी तुली गेंदबाजी कर रहे हैं और विकेट से और दबाव बनता हुआ अब अमन इलेवन के ऊपर. नक्कीच 1.5 चेंडूचा खेळ झालाय. 50 धावांचं लक्ष्य समोर असताना यावेळेला स्लॉक स्वीपचा फटका पाहायला मिळतो. रवी त्या ठिकाणी मेडन विकेटवर. क्या बात आहे, जोरदार टाळी द्या प्रताप सिंग साठी. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण यावेळेला पाहायला मिळालं. हे सिद्ध करून दाखवलं प्रताप सिंग थलवाडने. अप्रतिम गोलंदाजी मी करू शकतो आणि हे मात्र करून दाखवलं. येस आय कॅन डू इट, मी हे करू शकतो आणि ते करून दाखवलंय. सुपर बॉलिंग. प्रतापचा विचार केला तर इकॉनॉमी अप्रतिम आपण पाहू शकतात. 5 चेंडू डॉट, ज्यामध्ये एक विकेट सुद्धा पाहायला मिळाली आणि पहिलं षटक विकेट मेडनवर यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. सुपर बॉलिंग. 9 धावांवर पूर्णपणे मात्र खेळ अजूनपर्यंत थांबला गेलाय. आता 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडू मध्ये विजयासाठी 41 धावा या फलकावर पाहायला मिळतील. बिल्कुल इस वक्त दबाव बल्लेबाजों के ऊपर है. बल्लेबाज खास करके करना चाहते थे वार जोरदार प्रहार, गेंदबाज नहीं मानने के लिए है तैयार हार. इस वक्त अगर देखे छा गए गुरु प्रताप तलवार. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी करते हुए वो मेडन ओवर डाला और विकेट भी लिया है. अजय सरोज इनकी तरफ से इस वक्त प्रताप तलवार के लिए 500 का इनाम, जो टीम के ओनर है. बहुत खुश है, शानदार प्रदर्शन प्रताप तलवार का. नक्कीच खुश व्हायला हवं, कारण अवधेजी सरोज साहेब एक आपल्याला पाहायला मिळतं चांगलं व्यक्तिमत्व आहे. नेहमीच संघ मालक म्हणून त्यांनी जिम्मेदारी आपल्याला पाहायला मिळते आणि खूप चांगल्या प्रकारचं कॉपरेट करतात खेळाडूंना. आणि त्यांच्याकडून मात्र या प्रदर्शनासाठी आपण पाहिलं तर प्रताप सिंग थलवाड यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. तर षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2 कंप्लीट झालेत. 9 धावा, 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3, 24 चेंडू 41 धावा. सामना रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळेल. बिग फाईट, बिग मॅच. चला वेळ दौडू नका. तिसरं षटक यावेळेला हाताळण्यासाठी गोलंदाज स्वतः आयकॉन प्लेयर जाकीर इनामदार. पाहायचं कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. 9 धावा खर्च केल्या गेल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. इथे मात्र प्रताप सिंगचं मी कौतुक करेन, ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी केली अफलातून. पुन्हा एकदा निर्धाव डॉटवर डॉट चेंडू येत असताना हे प्रेशराईज करणारे चेंडू आहेत, कारण जेवढे मात्र निर्धाव चेंडू येतील तेवढं मात्र यावेळेला स्ट्राईक रेट तुम्हाला वाढवावा लागणार आहे ते येणारे चेंडूंमध्ये. काय कमालीची गोलंदाजी. बाउन्स मिळाला, ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं आणि वेगवान चेंडू होता. यावेळेला समजला नाही फलंदाज अजित कदमला. सुपर बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण यावेळेला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने जाकीर इनामदार. राऊंड द विकेट. उलटा चेंडू ऑन साईडला मात्र यावेळेला चेंडूला खेळलं गेलंय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतो रवी. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते. एका धावेनिशी धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 10 धावा. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3रा आहे. 2 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 50 धावांचं लक्ष्य अनिकेत 11 संघाने अमन 11 या संघासमोर ठेवलं गेलंय आणि अमन 11 संघ जर आपण पाहिला तर थोडासा कुठेतरी पडझड करत असताना पाहायला मिळतोय. संघर्ष जारी आहे मैदानाच्या आतमध्ये आणि संघर्षाशिवाय जीवन नाहीये हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज जाकीर इनामदार आपल्या गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद होताना मुबारक पुन्हा एकदा आउट ऑफ फॉर्म. यावेळेला फ्लॉप शो ठरत असताना पाहायला मिळतोय. मुबारक गॉन. फलंदाज बाद. आणि व्यासपीठावरती आपण जर पाहिलं तर एक अष्टपैलू खेळाडू टेनिस जगताचा जय विश्वकर्मा या ठिकाणी दाखल होत आहेत. त्यांना विनंती आहे सर आपण व्यासपीठावरती या. जय विश्वकर्मानं हे मैदान नेहमीच गाजवलं. मग रबर बॉलच्या स्पर्धा असतील, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं टेनिस बॉलच्या स्पर्धा नेहमीच त्याने गाजवलेल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या समवेत आसिफ भाई आपल्याला देखील विनंती आपण व्यासपीठावरती या. आपण जय विश्वकर्मा एक लेजंड खेळाडू आणि आसिफ अन्सारी हे दोन्ही मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. व्यक्तिमत्व उपस्थित झालेले आहेत. राहुल दादा यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे वाली प्रीमियर लीग 2021 मध्ये.
धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 10 धावा 2.3 चेंडूचा खेळ समाप्तीवर झालाय. अनिकेत 11 संघाने मात्र कमबॅक केलंय. जरी 50 धावांची छोटी टोटल असली तरी सुद्धा बॅटल खूप मोठा आहे या मैदानात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा समन्वय झालाय का, तर यावेळेला आपण पाहतो पंचांनी मात्र दात फेटाळून लावले गेले. कारण ज्या पद्धतीने हँडकट होऊ शकले असते परंतु खूपच त्याच्या वरती होतं आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपण पाहतो बाउन्स झाल्यानंतर ज्या पद्धतीने आपण पाहतोय तर शोल्डरला जाऊन चेंडू मात्र यावेळेला आदळतोय. चांगली मात्र रणनीती चांगली होती आणि ॲक्युरेट लक्ष मात्र यावेळेला आपण पाहतोय अजित म्हात्रे आणि आशुतोष व्यवहारे यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. गुड डिसिजन. 2.4 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. जाकीर सुंदर गोलंदाजी, काय जबरदस्त एकच धागा पकडून गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू यावेळेला पाहायला मिळतात. ग्लेन मॅग्राथ माजी तेज गोलंदाज ऑस्ट्रेलियन ग्लेन मॅग्राथने सांगितलं जेव्हा MRF फाउंडेशन मात्र शिबिर चालू होतं आणि तेव्हा धडे गिरवले गेले होते, धडे शिकवले होते मात्र गोलंदाजांना, तेव्हा सांगितलं तुमच्याकडे स्विंग नाही आहेत तर टेन्शन घेऊ नका, परंतु विकेट टू विकेट आणि ऑफस्टंप टू ऑफस्टंप गोलंदाजी करा तर एक चांगले गोलंदाज तुम्ही बनतील. आणि तेच मात्र जाकीर यावेळेला पाहतोय. पंचांकडे दाद यावेळेला मागितले गेले आणि हा ना करता करता या ठिकाणी काय घडलं जाईल, एक धाव पूर्ण होते का, मात्र पंच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. डिस्कस करतायत अजित म्हात्रे, आशुतोष व्यवहारे. बॅटची एज तर होती नो डाऊट, परंतु कॅरी केलाय का हा चेंडू आपण पाहू शकतायत. यस, पंच टीव्ही अंपायर यावेळेला थर्ड अंपायर मागतायत. मात्र विरल नायर असतील तर त्यांना यावं लागेल. विरल नायर यांना या ठिकाणी यावं लागेल कारण थोडंसं डाऊटफुल होतं. डिफिकल्ट निर्णय, क्रुशल मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते आणि इथे मात्र थर्ड अंपायरची मागणी केली गेली आणि पाहायचं आहे कॅरी केलाय का चेंडू. हा चेंडू पाहण्यास असेल. अथार चा चेंडू, बॅटची थोडीफार एज जरूर होती. यावेळेला आता पंचांचा निर्णय हा मात्र येईलच. विरल नायर पाहतायत आणि यावेळेला मात्र कॅरी केलाय की नाही तर पुन्हा एकदा आपण रिप्ले मध्ये पाहू शकतायत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर यावेळेला आपण पाहू शकतायत 1 बाउन्स आणि त्याच वेळेला मात्र आशुतोष व्यवहारे यांनी सांगितलं, अजित म्हात्रे यांनी सांगितलं की कॅरी केलाय का, तर नाही. यावेळेला 1 बाउन्स आपण पाहू शकताय. तर सुंदर डिसिजन. अशा वेळेला मात्र डिसिजन थर्ड अंपायर हे टेक्निकल जे आपल्याला पाहायला मिळतं, टेक्नॉलॉजीचा हाच उपयोग होत असताना आपल्याला पाहायला मिळतो, तंत्रज्ञानाचा. 11 धावात 2 गडी बाद या ठिकाणी आपण पाहू शकतायत. 3 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 3 षटकांमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 11 धावा. काय यावेळेला जबरदस्त रंगतदार स्थितीमध्ये 50 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना 11 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. आता येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतो 39 धावा. काय म्हणतील प्रशांतजी, जबरदस्त रफ अँड टफ सामना पाहायला मिळतोय. मैच तो अभी भी बना हुआ है, लेकिन क्या लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन आप रख सकते थे? अभी आपके पास 18 गेंदे 39 रनों की जरूरत है, तो सद्दाम आपके पास है, इनका इस्तेमाल आप कब करने वाले हैं? जो तलवार की बात करें या एक बार जाकिर इनामदार की बात करें तो गेंदों को बाहर की तरफ लेके जाते हैं. उनके खिलाफ टैकल करने के पहले आपके पास सद्दाम थे, लेकिन आपने सद्दाम को नहीं भेजा, वो थोड़ी परेशानी वाली बात है. नक्कीच ज्या पद्धतीने रणनीती थोडीफार कुठेतरी यावेळेला, कारण तुमच्याकडे 2 प्लान असायला हवेत. एक ए प्लान जर तुमचा सक्सेस होत नाहीये तर बी प्लान तुमचा 100% शुअर सक्सेस होईल. यावेळेला मात्र अथार कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. कदाचित बॅटला ब्रश करून चेंडू गेला होता. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना काय दबाव आणलाय दोन्ही गोलंदाजांनी. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्यानंतर आतापर्यंत जर विचार केला तर जवळजवळ आपण पाहतोय 19 चेंडू फेकलेत, त्यामध्ये 13 चेंडूमध्ये फक्त 2 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी केले. आक्रमकता यावेळेला गोलंदाजीच्या माध्यमातून. सुपर बॉलिंग. पुन्हा एकदा प्रताप सिंग तलवार गोलंदाजी मार्कवर. थोडासा अडथळा निर्माण होत असताना आपण पाहतोय लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. गेल्या ओव्हरमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली होती नेत्र दीपक. फैजान मंसूरी, मैं आपको विनती कर रहा हूँ प्लीज मंच की तरफ आइए, आज बहुत सारी काउंटिंग हो रही है. फैजान मंसूरी प्लीज आइए.
जबरदस्त आज रेकॉर्ड घडला गेला. 28 डिसेंबरचा दिवस त्याच्या स्मरणामध्ये राहील, कारण 6 चेंडूवर 6 षटकार आणि फास्ट हिट हाफ सेंचुरी. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर विजय कांबळे आणि एम बी साहेब आम्हाला दर्शवत आहेत की धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 13 धावा, 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 12 रन्स, 3.2 चेंडूचा खेळ झालाय. 12 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा प्रताप सिंग थलवाड गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम, सुरेख लालच देण्याचा प्रयत्न करतोय. समोर चेंडू ठेवतोय, गुडलेन स्पॉट वरून चेंडू थोडासा बाउन्स होतोय आणि हलकासा स्विंग, नॅचरल स्विंग ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने कलात्मक गोलंदाजी केली जाते. अप्रतिम, सुपर लेंथ ऑन लाईन, ब्युटी इज ऑनली स्किन डीप, वैविध्यपूर्ण गोलंदाजी ज्याला म्हटली जाते त्या पद्धतीने गोलंदाजी यावेळेला केली जाते. क्या बात आहे प्रताप सिंग थलवाड. अनिकेत 11 संघाकडून बिलॉंग करताना आपण पाहू शकतात पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला फुलटॉस चेंडू होता, ऑन साईडला जरूर खेळला गेला पाहिजे. एक धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नसेल, मात्र एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. एकेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 13 धावा. 3.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. येणारे चेंडू आहेत 14 चेंडूमध्ये 37 धावा या फलकावर. 14 बॉल्स रिमेनिंग अँड 37 रन्स रिक्वायर्ड टू विन. यावेळेला डोकं शांत ठेवून कूल माइंड खेळावं लागेल, कारण गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात प्रताप सिंग थलवाड. या गोलंदाजाने मात्र आक्रमकता दाखवले, धारदार गोलंदाजी केले. ऑन साईडला अक्कोटप्प्याचा चेंडू होता, रवीच्या हातामध्ये चुकी करणार नाहीये आणि अथारला मात्र या वेळेला बॅक टू द पॅव्हिलियन जावं लागेल. गॉन, फलंदाज बाद. या ठिकाणी आम्ही विनंती करणार आहे, व्यासपीठावरती संजूबाई आहेत. आपल्याला विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते जय विश्वकर्मासारखा एक चांगला खेळाडू आपल्या व्यासपीठावरती अष्टपैलू खेळाडू आहे टेनी जगतातला, त्याचा आपण सन्मान करूया. हमारे तर जो एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी, लीजेंड खिलाड़ी है, जय विश्वकर्मा, इनका सम्मान हो रहा है. ऑन साइड पर अच्छा शॉट, बल्ले के बीचों बीच गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन. टाइमिंग बढ़िया है, क्रीज के गहराई का अच्छा इस्तेमाल हुआ है. जय विश्वकर्मा यांचा व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. संजूबाई, आपल्याला विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान व्हावा. धावांची गती जर आपण पाहिली तर 19 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि आता मात्र चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 31 धावा. अमन 11 नीड 31 रन्स फ्रॉम 12 बॉल्स. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये एक फायटिंग टोटल 50 धावा, एक माफक आव्हान होतं या मैदानात, परंतु संघर्ष करण्याची यावेळेला मात्र वेळ आलेली आहे ती फलंदाजांवर. बिल्कुल. दूसरी बात, जाकिर इनामदार, प्रताप तलवार, इनके तो ओवर समाप्त हुए, लेकिन वो 5वां और 6वां ओवर कौन लेके आएगा? क्या इस वक्त जो मैदान के अंदर जो बल्लेबाज वो बड़े शॉट खेलेंगे उसके ऊपर निगाह लेंगे, लेकिन अंपायर देखिए, अंपायर इशारा करे कि टाइम ज़्यादा नहीं होना चाहिए. संजू भाई, मैं आपको विनती कर रहा हूँ, आपके कर कमल से जो लीजेंड खिलाड़ी है जय विश्वकर्मा, इनका सम्मान हो रहा है. समय ज्यादा नहीं होना चाहिए, समय ज्यादा नहीं जाना चाहिए. अभी भी मैच बना हुआ है. अब ये सम्मान होता हुआ जय विश्वकर्मा के लिए तालियां बज रही है. ऑन स्क्रीन ये सारा दृश्य आप देख सकते हैं. जय विश्वकर्मा, थैंक यू वेरी मच. फिलहाल मैच की तरफ रुख करेंगे. 12 गेंदे 31 चाहिए. 12 चेंडू 31 धावा यावेळेला पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय शिवम. काही जबरदस्त नवीन चेहरा या मैदानात आपल्याला पाहायला मिळतो या संघातून. अनिकेत 11 या संघातून. जाकीरने 2 स्पेल आपले पूर्ण केले, प्रताप सिंग थलवाडने 2 स्पेल पूर्ण केले आणि दोन्ही गोलंदाजांनी जबरदस्त उत्कृष्टरित्या, खास करून त्यामध्ये प्रताप सिंग थलवाडने विकेट मेडन ओव्हर ज्या वेळेला फेकली तेव्हा प्रेशराईज खूप मोठ्या प्रमाणात झाले. 12 चेंडू आणि 31 धावा. इथे मात्र सामना आता बॅलन्सिंग राहील का पाहायचं आहे, या 12 चेंडूमध्ये पाहायला मिळेल. अप्रतिम सुरेख पद्धतीने हा चेंडू मात्र ऑफ साईडला आपण पाहतो, खोदून काढला जातोय. ब्लॉकरमध्ये चेंडू होता. रवी मात्र थोडेसे मिसफील्ड करतायत आणि पापणी लवते मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाजाला मात्र यावेळेला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 20 धावा, 11 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांचं लक्ष्य समोर असेल. एक अच्छा मैच है.
जिसमें फील्डिंग खास करके रवि की फील्डिंग बहुत अच्छी, तो थोड़ा पंबल हुए थे, उसके बाद में फ्लैट थ्रो था, सीधा स्टंप की तरफ आया, स्टंप के ऊपर आया, इसलिए शिवम को बहुत आसान बन गया विकेट लेने के लिए। देखिए ये थ्रो किस तरह से था, आप देख सकते हैं, ये गेंद आई, वहां थोड़ा पंबल हुए, दूसरे अटेम्प्ट में ये एक बार फिर अच्छा जो कि बॉल पकड़ा और उसके बाद में गेंद को स्टंप के ऊपर है, स्टंप के ऊपर है तो बहुत आसान हो जाता है। इंपॉर्टेंट विकेट, चौथे विकेट का पतन होता हुआ मैच अभी भी बना हुआ है क्योंकि मैदान के अंदर सद्दाम डटे हुए हैं। नक्कीच सद्दाम या खेळाडूवर मात्र पूर्णपणे जिम्मेदारी आपल्याला पाहायला मिळेल। 11 चेंडू आणि 30 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं, कारण या खेळाडूमध्ये तेवढी क्षमता आहे, कोणत्याही क्षणाला मॅच फिरवण्याची कुवत या फलंदाजामध्ये आहे। यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळला गेला, पायाचा झेल होऊ शकेल, हा झेल खूप महत्त्वपूर्ण होता, परंतु चांगले प्रयत्न केले गेले त्या ठिकाणी आपण पाहतोय। आकाश गावड त्या ठिकाणी प्रयत्नांती परमेश्वर, खूप चांगले प्रयत्न केले गेले होते। हा जर चेंडू कदाचित हातामध्ये चिपकला असता तर एक सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु प्रयत्नांती परमेश्वर, वेल ट्राय। 10 चेंडू आणि 28 धावा, जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने शिवम, यावेळेला ऑफ साईडला सुंदर ड्राईव्ह खेळला जातोय, एकदा अर्जित केली जाईल, मात्र आता ही चुकी आणि चुकीला माफी नाही। अप्रतिम यावेळेला आपण पाहू शकतायत आणि धावांची गती जर आपण पाहिली तर चौकार, WPL चौकार, गुड शॉट, गुड क्वालिटी, बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेलते हुए कवर की तरफ, फील्डिंग खराब हुई है। दूसरी बात, सद्दाम को आपने एक बार फिर डगआउट में थे तो आप ये मैदान के अंदर आए तो थोड़ा और ऊपर भेजने की जरूरत थी। अब थोड़ा सा मैच में मूवमेंट दिख रही है, स्कोरबोर्ड चलने लगा है सद्दाम आने के बाद। नक्की ज्या पद्धतीने फलक हलतं राहिले गेले, कारण 9 चेंडू आणि 24 धावा। सद्दाम पूर्णपणे प्रयत्न तर करतोय, फटक्यांची आतषबाजी करणारा खेळाडू यावेळेला अजित मात्रे वळत असताना पाहायला मिळत आहे समालोचन कक्षेकडे, फाईटचा इशारा। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते, ती जाऊन पोहोचते 27 धावा, 4 गडी बाद, 9 चेंडू आणि 23 धावा। ऑरेंज कॅपचा विचार केला तर धीरज झा 133 धावा, मात्र पहिल्या रँकिंगवर अशरफ मंसूर 130 धावा आणि निलेश सांबरे 125 धावा, हे 3 टॉपचे आपल्याला पाहायला मिळतात। ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय, एकदा निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल, जाकीर पुढे सरसावतोय, गुड फिल्डिंग, गुड थ्रो, एकदा वर्जित केली जाते, एकच धाव्यावर सॅटिस्फाईड व्हावं लागेल। एकीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 28 धावा। आता चेंडू आहेत 8 आणि 8 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 22। अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये 50 धावांचं एक माफक लक्ष्य होतं, परंतु क्रिकेटमध्ये छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये खूप मोठी वाटू लागते, त्याचं कारण असतं दबाव, दडपण, आणि ते दडपण आणलं गेलं गोलंदाजांच्या द्वारे, आणि त्याकरिता मात्र यावेळेला अजूनपर्यंत आपण पाहतोय संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जारी राहताना पाहायला मिळतोय। कोणता संघ मात्र या सामन्यामध्ये जबरदस्त कमबॅक करताना पाहायला मिळेल। आतापर्यंत अनिकेत 11चं पारडं जड आपल्याला पाहायला मिळालं, परंतु सद्दाम जिथपर्यंत आहे आणि शुभान सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळतोय, ही शुभानला मात्र सुवर्ण संधी आहे हिरो बनण्याची। यावेळेला चेंडूला पाहिलं न्यायालयाला, लेंथ खराब, पंच अजित मात्रे पुन्हा एकदा समालोचन कक्षेच्या दिशेने वळतायत, तत्पूर्वी वाईटच्या स्वरूपात 1 धाव अर्जित केली जाते। धावसंख्या जाऊन पोचते फलकावर 29। आता चेंडू आहेत तुमच्याकडे, जवळजवळ आपण पाहू शकतायत 8 आणि 8 चेंडू मध्ये 21 धावा, हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं। आमचे लाडके मायबा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळालेत। वाली प्रीमियर लीग 2021चा हा शानदार सोहळा आदरणीय राहुलजी आत्माराम गरत समाजसेवक यांच्या नेतृत्वाखाली सारंग मित्रमंडळ व तेजल 11 वाली यांच्या आयोजित ही स्पर्धा पाहायला मिळते। ऑन साईडला सुरेख पद्धतीने मात्र सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय, जाकीर इमानदार पुढे सरसावतोय, आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ते एकंदरीत 30 धावा। एक जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना TCP लाईव्हचं पूर्णपणे आपण पाहतो। यावेळेला आपण पाहू शकतायत तर कव्हरेज केलं जातं युट्यूबच्या द्वारे, आणि घर बसल्या जे स्मार्ट टीव्हीवर, स्मार्टफोनवर मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं सुद्धा आम्ही त्या श्रोत्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय। 7 चेंडू 20 धावा, एक मोठा फटका या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी घेऊन येईल। यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला, पायाच्या स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून रवीला बीट करून चेंडू निघून जातोय 4 धावांकरता। अप्रतिम फटका यावेळेला पाहायला मिळाला, आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी WPL चौकार, गुड शॉट बाय सद्दाम। सुंदर, बहुत बढ़िया तरीके से एक बार बैकफुट पर गेंद को खेलते हुए लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद था, उनके सर के ऊपर से गेंद 1 बाउंस ओवर द रोप एंड 4 रन्स। इसीलिए हमें लग रहा था कि सद्दाम को थोड़ा ऊपर भेजिए तो बहुत अच्छी तरह से ये मैच अभी पक्का हुआ है। 6 गेंदे 16 रनों की जरूरत है, तो मैच बहुत अच्छा है। और एक महीने बाद प्रमोद आपको बताई थी
4 ओवर जो झाकिर इनामदार प्रताप तलवार इन्होंने बहुत अच्छे डाले, लेकिन क्या वो 2 विकेट पे आपके पास बचे हुए हैं? वो नए गेंदबाज होंगे जिनके पास जैसे इतना एक्सपीरियंस नहीं है और इतना अनुभव नहीं है। तो इंपॉर्टेंट ओवर थे, शिवम के ऊपर हमला हुआ, 15 रन आए और अब पलटवार होता हुआ अमन इरेन के लिए कमबैक करने वाला ये ओवर था जिसमें सद्दाम ने अच्छी बल्लेबाजी की है। नक्कीच सद्दाम प्रेशराइज न होताना निडर मनाने फलंदाजी करताना पाहायला मिळतोय। सिच्युएशन कोणतीही असो मात्र सद्दामकडे ती क्वालिटी दर्जाची फलंदाजी आहे आणि म्हणूनच आतापर्यंत त्याने धावा मात्र खोऱ्याने व्हायला गेल्यात। एका साईडला शुभांसारखा फलंदाज काय कोणतं कशा पद्धतीने मात्र यावेळेला कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळेल, कारण 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूमध्ये 16 धावा। इथे एक धाव काढून जर सद्दामला स्ट्राईक देतोय तर वेल अँड गुड आपल्याला पाहायला मिळेल आणि शुभानला जर सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर इथे मात्र त्याचा बल्ला सुद्धा बोलेल, यात काही शंका नाहीये। यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय सरळ बॅटने खेळला गेला। मी म्हटलं होतं जर सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर शुभान मात्र या वेळेला खेळेल। सरळ चेंडूला फेकून दिला 6 धावांकरता। व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम 6, 6 धावा येत आहेत। WPL सिक्सर। Excellent timing. Look at this shot coming on to the front foot and trying to bring the log on listen. Much needed 6 for the batting side. ये कॉन्फिडेंस वाली ही बात है क्योंकि विश्वास होना चाहिए और क्या करना है इनको मालूम है। अब देखिए आपके सामने टारगेट है 16 रनों का, 6 गेंदे हैं और मेरी जिम्मेदारी क्या है वो बहुत अच्छी तरह से भली बातें जानते हुए पहली गेंद पर हमला है, दबाव गेंदबाज की तरफ जाएगा। डेफिनेटली 5 चेंडू आणि 10 धावा ज्या पद्धतीने शुभानने मात्र आक्रमकता यावेळेला दाखवले रवीच्या गोलंदाजीवर। पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार घेतला, पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्नात रवी सुद्धा एक चाणाक्ष गोलंदाज आहे। चतुराईने गोलंदाजी करण्यामध्ये या गोलंदाजाने टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा रुजू राहिलाय। पुन्हा एकदा मात्र सामन्यामध्ये या वेळेला आपण पाहू शकता एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल। फलंदाज मात्र यावेळेला शुभान बॅक टू द डगआउट। बॅटचं टॉपेज लागलं गेलं होतं, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता। रवीचं मी कौतुक करेन यावेळेला। चेंडू आहे तुमच्याकडे आता मात्र 4 आणि 4 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 10। एक जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये। इथे सद्दामवर पूर्णपणे लक्ष केंद्रित असेल। सद्दाम मात्र एक हरहुन्नरी हरपन मौला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। बिल्कुल एक जबरदस्त खिलाड़ी है, लेकिन दूसरी तरफ एक छक्का आपने जड़ा था, 5 गेंदों में 10 रन चाहिए थे। आप सिंगल लेके दूसरी इनकी तरफ भी जा सकते थे। एक बार आप सही थे लेकिन दूसरी बार आप खड़े खड़े ज्यादा बैकफुट पर खेले और इसका खामियाजा भुगतना पड़ा। रवि कमबैक करे। अब 4 गेंदे 10 वाला मैच है तो रोचक मुकाबला है, बहुत ही जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर। सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। एका साईडला अनिकेत 11 आणि एका साईडला अमन 11 हे दोन संघ मात्र आमने सामने पाहायला मिळत आहेत। तर यानंतर बिग फाईट बिग मॅच, एका साईडला तानाजी दायगुडे तर एका साईडला कमलेश गुप्ता। यावेळेला सरळ बॅटने सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला वळवले गेले, एकदम निश्चित स्वरूपात पाहायला मिळते। दुसऱ्या दिवसासाठी वळालेत, फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत यावेळेला फलंदाज कोणता बाद होईल तर आपण पाहू शकताय सद्दामला मात्र तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल। अप्रतिम चांगलं कॅल्क्युलेशन यावेळेला पाहायला मिळालं। रवीने सुद्धा बघितलं की सद्दाम मात्र यावेळेला पुढे गेलेला आहे आणि फलंदाज जर आपण पाहिला तर जो नवीन फलंदाज मिस्टर चंदू यावेळेला आपल्याला पाहायला मिळाला आणि क्षेत्ररक्षण करताना शिवम काय अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला। क्विकली फेकी केली आणि त्या कारणास्तव मात्र यावेळेला आपण पाहतोय क्विकली थ्रो करत असताना रवीने मात्र पाहिलं न्याळलं की मात्र सद्दाम इथून मात्र नॉन स्ट्राईक एंड कडून निघालाय, तिथून चंदू निघालेला नाहीये। पाहिलं आणि नंतर स्पर्श केला, अप्रतिम सुरेख पद्धतीने गुड। देखिए तारीफ मैं शुभम की करूंगा क्योंकि जिस तरह से वो बाउंड्री लाइन की तरफ खड़े थे तो उनको एक बार फिर बॉल की तरफ भी जाना था, वो बॉल की तरफ नहीं गए, वो एक बार फिर अपनी जगह पर खड़े रहे, गेंद को एक बार फिर अच्छी तरह से उन्होंने फील्ड किया और उसके बाद में थ्रो अच्छा था। तो तारीफ शिवम की है, उन्होंने अच्छी फील्डिंग की, अच्छा थ्रो रवि की तरफ आया और सद्दाम का काम तमाम हो गया। डेफिनेटली ज्या पद्धतीने एखाद्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावाच लागतो क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण सातत्याने पाहिले। जेव्हा मात्र क्षेत्ररक्षक थोडीशी कुठेतरी ढिसाळ कामगिरी करतात तेव्हा गोलंदाज लयबद्ध होत नाही, त्याचं कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे खचलं जातं आणि अशा वेळेला मात्र रवीला चांगली साथ दिली ती शिवमने आणि इथे मात्र 3 चेंडू आणि 9 धावा असं सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं। इथे कदाचित रवी मात्र पाणी मैदानाच्या आतमध्ये जातोय। तो मैदान के अंदर चला गया पानी, क्या बदलने वाले है कहानी? कहानी इंटरेस्टिंग है, अभी भी मैच दोनों तरफ बना हुआ है। नक्कीच असाच सीन मात्र आई कोसमाई चषक खार्डीच्या मैदानात झाला होता। पाणी गेलं होतं मैदानाच्या आतमध्ये, चेंडू मात्र खूप वाईट फेकले गेले होते आणि तिथे मात्र एक चेंडूवर षटकार आला। हे मात्र आपण सातत्याने पाहिलं, हे घडत राहतं क्रिकेटच्या इतिहासामध्ये। पुन्हा एकदा गोलंदाज
या वेळेला आम्ही म्हटलं होतं पाणी मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे, इथे कदाचित थोडंसं कॉन्सन्ट्रेशन, कारण तुमचा रिदम तुटतो आणि या वेळेला मात्र तेच घडलं. आशुतोष व्यवहारे यांना सुद्धा आठवत असेल आई कोसमाई चषक, कारण ज्या पद्धतीने मात्र यावेळेला आपण पाहतो आणि सरळ चेंडूला चंदूने मात्र यावेळेला आय एम ऑलवेज रेडी, जरी सद्दाम बाद झाला तरी सुद्धा माझ्याकडे ती ताकद आहे, माझ्याकडे ते टेम्परामेंट आहे, माझ्याकडे ते टायमिंग आहे. आता मात्र चेंडू आहेत 2 आणि 2 चेंडूमध्ये 3 धावा. गलती क्या थी? गलती ये थी ज्यादा आगे गए, स्लॉट में गए, ब्रॉकआउट में जाने का प्रयास किया, ओवर पिच गेंद थी और बल्लेबाज के पास मौका था बाजू खोलने के लिए. इन्होंने बहुत ही बेहतरीन तरीके से वो शॉट खेला. 2 गेंदों और जीतने के लिए 3 रनों की जरूरत है. तो मैदान के अंदर चला गया था पानी, बदलने वाली ये कहानी है, बहुत ही इंटरेस्टिंग कहानी है. मोमेंटम, क्रिकेट की परिभाषा को समझने की जरूरत है. आपके पास मोमेंटम था, आपको ब्रेक नहीं लेना था, आपने ब्रेक लिया और उसका फायदा बल्लेबाज को मिला. डेफिनेटली अशाच पद्धतीने मात्र मनोर प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा मात्र त्या विभागामध्ये पाहिली जाते, तिथे सुद्धा अशाच प्रकारचा हा मात्र किस्सा घडला गेला होता आणि तेच मात्र या वेळेला पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होत असताना पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 3 धावा, काही जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोर द विकेट, यावेळेला पाहिला स्क्वेअर ऑफ द विकेट, खेळ खल्लास. या वेळेला आपण पाहू शकता जबरदस्त पाणी गेलं मैदानाच्या आतमध्ये, तिथेच मात्र या वेळेला कॉन्सन्ट्रेशन खचलं गेलं. मात्र आपण पाहू शकतात कारण तुमचा जो रिदम असतो तो तुटतो आणि या वेळेला मात्र फलंदाजाला थोडंसं पॉज घेण्यासाठी तो वेळ मिळाला, विचार करण्यासाठी वेळ मिळाला आणि या वेळेला आपण पाहू शकता चंदूने काही कमालीचं प्रदर्शन दाखवलं आणि ग्रेट फिनिश बाय चंदू आणि चंदूला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी जरूर मिळेल, यात काही ती मात्र शंका नाहीये. जाकिर इनामदार और प्रताप तलवार, इन्होंने जो बहुत ही अच्छी गेंदबाजी की थी और मेरे हिसाब से प्रमोद उस मेहनत पर रवि ने पानी फेर दिया. जो पानी मैदान के अंदर चला गया था ना, वहां से कहानी में बदलाव आया. चंदू बहुत बेहतरीन बल्लेबाजी की, स्लॉट में गेंद थी, ऑनसर की तरफ चले गए, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, उन्होंने स्क्वायर कट कर दिया था. बहुत बढ़िया बल्लेबाजी, गेम चेंजर खिलाड़ी बने. नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहतो चंदूने जबरदस्त गेम फिनिश केली. माझी चुकी झाली, सद्दामला बाद केलं, परंतु ही माझ्यावर जिम्मेदारी आली आणि हीच वेळ आहे ते मात्र दर्शवलं गेलं. रवीला एक साईड रिदम मिळाला होता, त्याने पटापट